आज लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीची वारी करतात. पण ह्या वारीचा पहिला वारकरी कोण होता तुम्हाला माहिती आहे का? तर या वारीचे पहिले वारकरी होते स्वतः भगवान महादेव. होय, आणि ह्या मागची गोष्ट सुद्धा तितकीच रंजक आहे. तर एकदा रुक्मिणी रुसून आपल्या माहेरी म्हणजे विदर्भात चालली होती आणि तिचाच रुसवा काढण्यासाठी श्रीकृष्ण तिच्या मागे मागे जाऊ लागले. आणि जेव्हा ते पंढरपुरात पोहोचले तेव्हा ते आपला भक्त पुंडलिक याच्याकडे गेले. पण पुंडलिक हा आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये इतका विलीन होता, त्याने स्वतः देवांना थांबण्यासाठी सांगितले आणि देवांना उभे राहण्यासाठी त्यांच्या पायाखाली त्यांनी वीट सरकवली. आणि श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहिले आणि आपले हात कमरेवर ठेवून तिथेच त्यांनी दिव्य विठ्ठलाचे रूप धारण केले. आणि ही गोष्ट जेव्हा महादेवांना समजली तेव्हा आपल्या विष्णूंचे हे दिव्य विठ्ठलाच्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी ते स्वतः आपल्या कुटुंबासहित कैलासावरून पंढरपूरची वारी करत आले होते. तर अशा प्रकारे महादेव हे विठ्ठलाच्या पंढरपूर वारीचे पहिले वारकरी ठरले. रामकृष्ण हरी.